कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या हस्ते नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचं वाटप, तर नाशिकच्या देवळा तालुक्यातील मेशी गावकऱ्यांना धनादेशाचं वाटप। जळगावच्या रावेरमध्ये महादेव मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्तानं शोभायात्रेचं आयोजन, शोभायात्रेत वारकऱ्यांचं मोठ्या संख्येनं सहभाग। पुणे जिल्ह्यामध्ये लाळ खुरकत या आजाराच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या लसीकरणाला सुरुवात, तर शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी आणि पशुधन वाचवण्यासाठी देशामध्ये दोनदा आता राबवणार लसीकरण मोहीम। लांजा शहरातील मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामांना आता वेग धरला, तर मात्र शहरातील सर्व्हिस रोडचं डांबरीकरण अद्यापही रखडलेलंच, डांबरीकरण लवकरात लवकर करण्याची मागणी। प्रतिकात्मक होम हवन करून ईव्हीएम मशीन जाळलं, छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन सुद्धा होमकुंडात आहुती, तर ईव्हीएम हटाव संविधान बचाव या मोहिमेत ईव्हीएम जाळलं। शिर्डी नगर परिषद क्षेत्रामध्ये आजपासून नक्षा प्रकल्पाच्या अंमलबजावणीला सुरुवात, शहराच्या हद्दीतील सर्व भूभागांचं सर्वेक्षण करण्यात येणार। देशातील 152 नगरपालिकांमध्ये नक्षा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर सुरू। सोलापूर बार्शीमधील महागावमध्ये मामा आणि भाच्याच्या संशयास्पद मृत्यू झाल्याच्या घटना, तर 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गणेश सपाटे आणि मामा शंकर पटाडे यांचे आढळले मृतदेह हत्या असल्याचा कुटुंबियांना संशय। हिंगोलीच्या केंद्रा बुद्रुकमध्ये टीन शेडला आग, तर टीन शेडमधील मंडप डेकोरेशनचं साहित्य जळून खाक, लाखोंचं नुकसान, आगीचं कारण मात्र अस्पष्ट।